वेळेचे व्यवस्थापन डॉक्टर सुधीर दीक्षित यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या भाग 3मध्ये सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा स्वागत. चला तर मग भाग 3ला सुरुवात करूया. वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 7वा सिद्धांत. पार्किन्सनच्या नियमाचा लाभ घ्या. वाईट बातमी अशी आहे की वेळ उडतो. चांगली बातमी अशी आहे की तुम्ही त्याचे पायलट आहात. मायकल आल्त्शुलर. वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगासाठी पार्किन्सनचे नियम जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. पार्किन्सनचा नियम आहे, कामासाठी जेवढा वेळ असतो तेवढे ते काम पसरते. याचाच अर्थ असाही होतो की आपल्याकडे जेवढे काम आहे त्यानुसार आपला वेळ आक्रसतो किंवा विस्तारतो. म्हणजे आपण जर कमी वेळात जास्त काम करण्याची योजना आखली तर वेळ प्रसरण पावते आणि सगळी कामे तेवढ्या अवधीतच पूर्ण होतील. याउलट आपण जर तेवढ्या वेळातच कमी कामे करण्याची योजना केली तर वेळ आकुंचन पावतो आणि तेवढ्याच वेळात आपण कमी काम करतो. म्हणूनच वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 7वा सिद्धांत आहे, पार्किन्सनच्या नियमाचा लाभ घ्या. लक्ष्य जेवढे मोठे असेल तेवढीच प्राप्तीही मोठी असेल. एक दिवसीय क्रिकेट मॅचचे उदाहरण घ्या. जेव्हा दुसरी टीम पहिल्या टीमने केलेल्या धावांचे लक्ष्य पूर्ण करण्याच्या मागे असते तेव्हा त्यांना जिंकण्यासाठी 50 ओव्हर्समध्ये 225 धावा करायच्या आहेत किंवा 275 धावा करायच्या आहेत. या गोष्टीने काही फरक पडत नाही. लक्ष्य काहीही असले तरी साधारणपणे ते शेवटच्या 3-4 ओव्हर्समध्येच पूर्ण केले जाते. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दुसरी टीम तेवढ्याच वेळात आपले लक्ष्य पूर्ण करते. मग ते लक्ष्य छोटे असो किंवा मोठे. हेच तुमच्या माझ्या बाबतीत खरे आहे. जी व्यक्ती मोठे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवते ती व्यक्ती आपल्या मर्यादित वेळाचा सर्वश्रेष्ठ उपयोग करण्यात यशस्वी होते. याउलट छोटे लक्ष्य असणारी व्यक्ती मर्यादित वेळाचा मर्यादित स्वरूपातच उपयोग करू शकते. याचे आणखी एक उदाहरण बघूया. जेव्हा आपल्याला पर्यटनाला किंवा सुट्टीवर जायचे असते तेव्हा त्याआधी काही दिवस आपण घराची किंवा ऑफिसची कामे पूर्ण करण्याचा धडाकाच लावतो. नेहमीपेक्षा दुप्पट किंवा तिप्पट कामे आपण उरकतो. आपण फटाफट कामे उरकतो आणि थोड्या वेळात खूप कामे करतो. कारण आपल्याला ठरलेल्या वेळात कामे संपवून सुट्टीचा आनंद अनुभवायला जायचे असते. त्यावेळी आपल्याकडे वेळ कमी आणि कामे जास्त असतात. तरीही आपण ती पार पाडतो कारण आपल्यापुढे लक्ष्य स्पष्ट असते. त्यामुळे आपण ते पूर्ण करू शकतो आणि ही कार्यपूर्ती पार्किन्सनच्या नियमामुळे शक्य होते. ज्याला उंच उडी मारायची असते त्याला लांब धावायला लागते. डॅनिश वचन. आपले आवडते काम पटापट होते. याउलट जेव्हा एखाद्या कामात आपल्याला रस नसतो तेव्हा तेच काम करायला वेळ लागतो. म्हणूनच असे म्हटले जाते की आपल्या कामावर प्रेम असणारा नशीबवान माणूस कमी वेळात जास्त काम करू शकतो, अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो आणि म्हणूनच अधिक यशही मिळवू शकतो. प्रत्येक दिवस अशा प्रकारे जगा जणू तो तुमच्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे. मार्कस ऑरेलियस. वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 8वा सिद्धांत. तुमच्या सर्वोत्कृष्ट वेळात काम करा. सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी सर्वात बिनमहत्त्वाच्या गोष्टींच्या भरोशावर कशी सोडू नयेत. टेलिव्हिजनवरचा प्राईम टाईम म्हणजे रात्री 8 ते 10ची वेळ. या वेळात जाहिरातींची किंमत सर्वात जास्त असते. जाहिराती तेवढ्याच वेळाच्या असतात मात्र त्यांची किंमत वाढते. त्यांचे प्रसारण प्राईम टाईममध्ये होत असल्याने जास्त प्रेक्षक त्या बघत असतात म्हणून त्यांची किंमत जास्त असते. टेलिव्हिजनचा जसा प्राईम टाईम असतो तसाच आपल्याही वेळाचा प्राईम टाईम असतो. आपल्या रोजच्या दिनक्रमातले 24 तास एकसारखे नसतात. दिवसाच्या एखाद्या खास वेळेला आपली ऊर्जा, विचारशक्ती, उत्साह आणि कार्यक्षमता इतर संबंध बहुतेक लोकांसाठी सकाळचा वेळ प्राईम टाईम असतो. त्या वेळात ती मोठमोठी कामे चुटकीसरशी करतात. मात्र प्रत्येक व्यक्तीचा प्राईम टाईम वेगळा असतो. हे लक्षात ठेवा. काही लोकांसाठी रात्रीचा वेळ तर काही लोकांसाठी दुपारचा वेळ प्राईम असू शकतो. तुमचा प्राईम टाईम सकाळचा असेल किंवा दुपारचा, महत्त्वाचे हे की तो तुम्हाला ओळखता आला पाहिजे.
तुमचा प्राईम टाईम कोणता आहे ते ओळखणे यासाठी आवश्यक आहे की त्यानुसार तुम्ही वेळाचा सर्वश्रेष्ठ उपयोग करू शकाल. तुमची सर्वात महत्त्वाची आणि रचनात्मक कामे तुम्ही या वेळात चांगल्या प्रकारे आणि जलद गतीने करू शकाल. आपल्या प्राईम टाईममध्ये छोटी मोठी कामे करण्यात वेळ वाया घालवू नका, कारण ती कामे तर तुम्ही इतर वेळीही करू शकता. म्हणून वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 8वा सिद्धांत आहे आपल्या प्राईम टाईममध्ये महत्त्वाची कामे करणे. जर तुम्ही सकाळच्या वेळात उत्साही ऊर्जेने भरलेले आणि तल्लख असाल तर याचा अर्थ सकाळचा वेळ तुमचा प्राईम टाईम आहे. एका अर्थी तुम्ही भाग्यवान आहात, कारण दुपारी तुम्ही एक डुलकी काढली तर एका दिवसाला तुम्हाला 2 सकाळी मिळतील. दुपारच्या डुलकीनंतर तुम्हाला परत उत्साही ताजेतवाने वाटेल, जणू काही परत सकाळच झाली आहे. योग्य वेळाला दगड फेकणे हे चुकीच्या वेळी सोने देण्यापेक्षा अधिक योग्य आहे. फारसी म्हण. बऱ्याच वेळेला वेळाच्या मात्रेत आणि गुणवत्तेत काहीही थेट संबंध नसतो, हे लक्षात घेतले जात नाही. कितीतरी वेळा एका तासातच इतके काम होते की ते दिवसभरातही होत नाही. त्यामुळे वेळाच्या मात्रेपेक्षा त्याची गुणवत्ता आणि घनता अधिक महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेवा. कामाचे खूप तास महत्त्वाचे नाहीत, त्या वेळात किती ठोस काम होत आहे ते महत्त्वाचे आहे. यालाच इंग्लिशमध्ये क्वालिटी टाईम असे म्हणतात. लक्षात ठेवा, दिवसाचे 8 तास काम करण्यापेक्षा लक्ष असलेली व्यक्ती जास्त यशस्वी होत नाही, तर दिवसभरात 8 किंवा 9 कामे करण्याचे लक्ष असलेली व्यक्ती जास्त यशस्वी होते. या दोघांमध्ये फरक एवढाच आहे की पहिली व्यक्ती कालावधीला जास्त महत्त्व देते, तर दुसरी व्यक्ती वेळाच्या गुणवत्तेत, आणि त्यामुळेच त्याच्या यशात जबरदस्त फरक पडते. आपली प्राथमिकता तपासा आणि स्वतःला विचारा की माझ्याजवळच्या या वेळाचा सर्वात चांगला उपयोग कोणता आहे. ॲलन लेकिन. वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 9वा सिद्धांत. स्वतःला शिस्त लावा. जो माणूस 1 तास जरी वाया घालवण्याचे धाडस करत असेल तर त्याला जीवनाचे मूळ समजले नाही. अव्यवस्थित जगण्यामुळे आपल्यासमोर अनेक समस्या निर्माण होतात. सगळ्यात मोठी समस्या म्हणजे आपला वेळ अनावश्यकरित्या वाया जातो. आपणच त्याला जबाबदार असतो. म्हणूनच वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 9वा सिद्धांत आहे स्वतःला शिस्त लावणे. एखादा महत्त्वाचा कागद किंवा फाईल न मिळणे हे अव्यवस्थितपणाचे सर्वत्र आढळणारे उदाहरण आहे. या सवयीमुळे ऑफिसमध्ये काम करणारे लोक रोज जवळजवळ 30 मिनिटे कागद किंवा फाईल शोधण्यात वाया घालवतात, असा अंदाज केला जातो. आळस किंवा घाईघाईमुळे आपण एखादी वस्तू जागेवर ठेवत नाही आणि अगदी ती शोधण्यात ऑफिस किंवा घर अस्ताव्यस्त करून टाकतो. शेवटी ती वस्तू अशा जागी मिळते जिथे ती ठेवायलाच नको होती. अव्यवस्थितपणाचे आणखी एक रूप म्हणजे आजारपण. असंतुलित आहार, अनियमित झोप, काळजी, ताणतणाव आणि इतर हानिकारक सवयीमुळे बऱ्याचदा आपणच आजाराला निमंत्रण देतो. वेळाचा सर्वश्रेष्ठ उपयोग करायचा असेल तर आपल्याला शिस्तशीर जीवन जगायला शिकले पाहिजे, जेणेकरून आजारपण आपल्याजवळ फिरकणार नाही. आजारपण आले की आपले कितीतरी दिवस वाया जाऊ शकतात, कारण या दिवसांत आपण कोणतेही रचनात्मक किंवा आव्हानात्मक काम करण्याच्या स्थितीत नसतो. आजारपणामुळे वेळ वाया गेला की वाईट वाटते, कारण आपण केवळ हलगर्जीपणामुळे आजारपण ओढवून घेतलेले असते. नियमित संतुलन आहार तसेच व्यायामाने आपण बहुतेक व्याधींपासून दूर राहू शकतो. बेशिस्तीचे आणखी एक उदाहरण म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा कमी आहार घेणे. जास्त खाल्ले की आपल्याला सुस्ती येते, आपली एकाग्रता आणि ऊर्जा कमी होते. परिणामतः आपण चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही. दुसऱ्या बाजूला गरजेपेक्षा कमी खाणे हे हानिकारक आहे, कारण तसे केल्यास आपल्याला अशक्तपणा जाणवतो किंवा डोकेदुखीचा त्रास होतो. आपण लवकर थकतो, चिडचिड होते आणि कामात मन लागत नाही. कामासाठी लागणारी ऊर्जा कमी पडते. सर्व वेळांसारखी ही वेळ उत्तमच आहे, फक्त तिचे काय करायचे ते आपल्याला माहीत असायला हवे. राल्फ ओल्डो इमर्सन. अनावश्यक चर्चा करत बसणे हे देखील बेशिस्तीचे उदाहरण आहे. ही चर्चा प्रत्यक्ष असेल किंवा अप्रत्यक्षरित्या फोनवर असेल ती एक प्रकारची बेशिस्तच असते. फोनवर चर्चा करण्याआधी आपल्याकडे काय बोलायचे आहे त्याचे मुद्दे तयार असतील तर ती चर्चा सार्थ होते. पण जर आपण फोनवर अनावश्यक गोष्टी बोलत बसलो आणि जरुरीच्या गोष्टी विसरून गेलो तर नक्कीच ते आपल्या बेजबाबदारपणाचे लक्षण आहे आणि वेळाच्या अपव्ययाचे उदाहरण आहे.
आहे. एखाद्याकडे अपॉइंटमेंटशिवाय जाणे हे देखील बेशिस्तीचे एक उदाहरण आहे. जर तुम्ही अपॉइंटमेंटशिवाय गेलात तर तुम्हाला वाट बघत बसावे लागण्याची शक्यता असते आणि मग त्यात वेळ वाया जाऊ शकतो. असे की होईल की ती व्यक्ती तुम्हाला भेटणारच नाही. मग तुमच्या येण्या जाण्याचा सगळाच वेळ वाया जाईल. तुमची दिनचर्या जर व्यवस्थित असेल तर तुमचे जीवनही व्यवस्थित पार पडेल. जर तुमचे जीवन व्यवस्थित असेल तर तुम्ही वेळाचा सर्वश्रेष्ठ उपयोगही करू शकाल. दिवस म्हणजे एक अजब गोष्ट आहे. कधी ते पंख लागल्यासारखे भुरकन उडून जातात तर कधी संपत नाहीत. मात्र त्या सर्व दिवसात 24 तासच असतात. त्यांच्याबद्दलच्या कितीतरी गोष्टी आपल्याला माहीत नाहीत. वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 10वा सिद्धांत. वेळापत्रक बनवा. आपल्याकडे वेळाची कमतरता सर्वात जास्त असते. असे असूनही आपण सर्वात जास्त दुरुपयोग वेळाचाच करतो. विल्यम पेन ज्याप्रमाणे पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी अंदाजपत्रक बनवणे आवश्यक आहे, त्याप्रमाणे वेळ वाया जाऊ नये म्हणून वेळापत्रक करणे आवश्यक आहे. यासाठी वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 10वा सिद्धांत आहे वेळापत्रक बनवणे. तुमचे वेळापत्रक 2 प्रकारचे असेल: पूर्ण वेळापत्रक आणि संक्षिप्त वेळापत्रक. पूर्ण वेळापत्रकात तुम्ही दिवसभराची म्हणजे 24 तासांची योजना आखता. संक्षिप्त वेळापत्रकात फक्त मर्यादित वेळाची योजना आखता. आता पूर्ण वेळापत्रक कसे असते ते बघूया. 8 तास झोप आणि स्नान, 2 तास नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण, 2 तास टीव्हीवरील बातम्या, वर्तमानपत्र, मासिक, पुस्तक वाचन इत्यादी, 1 तास ऑफिसमध्ये जाणे येणे प्रवासाचा वेळ, 1 तास सामाजिक जीवन, 2 तास कुटुंबासाठी वेळ, 8 तास कामकाज आणि नोकरी किंवा व्यवसाय. संक्षिप्त वेळापत्रकात तुम्ही पूर्ण दिवसाची योजना न बनवता फक्त आपल्या कामाच्या किंवा व्यवसायाच्या तासांची योजना बनवता. समजा तुम्ही दररोज 8 तास काम करणार आहात तर तुम्ही स्वतःला सांगता की मी सकाळची 9 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत आणि दुपारी 2 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काम करीन. यात तुमच्या इतर कामांची आखणी नसते. यात फक्त कामाच्या तासांची आखणी आहे. जर एखादा दिवस किंवा एखादा आठवडा तुमच्याकडे नेहमीपेक्षा जास्त काम आले तर ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या वेळापत्रकातील 1-2 तास वाढवू शकता. कोणत्याही योजनेशिवाय आयुष्य जगणे म्हणजे कोणाबरोबर तरी बसून टेलिव्हिजन बघण्यासारखे आहे. टीव्हीचा रिमोट कंट्रोल त्या व्यक्तीच्या हातात असेल, पीटर टुरला. अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःशीच म्हणाल, मी सकाळी 9 वाजल्यापासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि दुपारी 2 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 किंवा 8 वाजेपर्यंत काम करीन. संक्षिप्त वेळापत्रक बनवणे आणि त्याचे पालन करणे सोपे आहे आणि सुरुवातीला शिस्त लागण्याच्या दृष्टीने चांगले आहे. व्यावसायिक लक्ष पूर्ण करण्यासाठी हा एक योग्य मार्ग आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, संक्षिप्त वेळापत्रक तुम्हाला फक्त एका दिशेने काम करताना यश देते, तर पूर्ण वेळाचे वेळापत्रक जीवनाचा प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश देईल, कारण ते संतुलित आणि संपूर्ण असते. सर्व काही वेळाच्या व्यवस्थापनाच्या योजनेपासून सुरू होते. वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 11वा सिद्धांत. कर्म करत राहा. वेळाच्या वाळूवर पायांचे ठसे नुसते बसून उमटणार नाहीत. एक म्हण, उत्तम लक्ष सर्वोत्तम योजना असूनही तुम्हाला अपयश येऊ शकते. जर तुम्ही त्याची अंमलबजावणी केली तर कर्म हेच जादूचे तत्त्व आहे जे तुम्हाला निश्चित यश देईल. म्हणूनच वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 11वा सिद्धांत आहे कर्म करत राहा. मेहनतीशिवाय यश मिळणार नाही हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की तरीही आपण मेहनत करत नाही. कामाची टाळाटाळ करतो. कधी मूड नाही तर कधी वेळच नाही अशा सबबी देतो. म्हणजे कामाशिवाय सगळी कामे करतो. या संदर्भात तुलसीदासांचा दोहा लक्षात ठेवा. ते म्हणतात, सकल पदार्थ हे जग माही करमहीन नर पावत नाही. याचा अर्थ जगात सगळ्याच वस्तू मिळू शकतात, मात्र कर्म न करणाऱ्या माणसाला त्या प्राप्त होत नाहीत. काम टाळण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्यात असणारा आळस. तसेच आपले मन सुखलोलूप असते. आपल्याला सतत मनोरंजन आणि मौजमजेचे सोपे परंतु आकर्षक मार्ग खुणावीत असतात.
यशाच्या मार्गात अडचणीचे डोंगर असतात हे आपण विसरतो. ते पार करण्यासाठी आपल्याला मनावर ताबा ठेवला पाहिजे. प्रबळ इच्छाशक्ती कायम ठेवून आपल्या ध्येयाकडे मार्गक्रमण केले पाहिजे. यशस्वी व्यक्ती आपल्या मनाचे गुलाम नसतात तर स्वामी असतात हे देखील आपण विसरतो. यासाठी एक उत्तम सल्ला आहे. कोणतेही काम करण्याआधी आपल्या मनाचा मूडचा सल्ला घेऊ नका. म्हणजे तुमच्या मूडच्या कलाने काम न करता आपले लक्ष योजना काय आहे त्यानुसार काम करा. जॉर्ज बर्नार्ड शॉचा बऱ्याच वेळा लिहिण्याचा मूड नसायचा, मात्र मूड असा किंवा नसो ते लिहायचे, कारण महान साहित्यकार होण्याचे आपले लक्ष त्यांनी कधीही नजरेआड होऊ दिले नाही. ते लक्ष पूर्ण करण्यासाठी त्यांनी ठरवले की मूड कसाही असला तरी रोज 5 पाने लिहायचीच. आज जर तुम्ही बी रुजवले नाही तर भविष्यात त्याची फळे मिळवण्याचा प्रश्नच येत नाही. सृष्टीचे सगळे व्यवहार हे कर्म आणि त्यापासून मिळणाऱ्या फलाच्या सिद्धांतावर चालतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कर्माच्या प्रमाणातच फळ मिळणार. तुम्ही काय करणार आहात हे महत्त्वाचे नाही, तुम्ही आता या घटकेला काय करत आहात ते महत्त्वाचे आहे. नेपोलियन हिल. जर तुम्हाला भविष्यात यशाची फळे चाखायची असतील तर त्यासाठी बीजे आजच रुजवायला हवे. जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर कामाला लागा आणि यश मिळेपर्यंत कर्माची कास सोडू नका. जर तुम्ही वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा मार्ग शिकलात, ते आचरणात आणले, तर पुढे जाऊन वेळ तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी पुरस्काराच्या रूपाने देईल. सन्मान, यश, धन, सुख किंवा तुम्हाला हवी असलेली गोष्ट. जर तुम्हाला साप दिसला तर तो मारून टाका. सापावर समिती स्थापन करण्याची गरज नाही. वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 12वा सिद्धांत हा आपण भाग 4 मध्ये पाहणार आहोत. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करण्यासाठी विसरू नका. भेटूया भाग 4 मध्ये. तोपर्यंत बाय.